विरोधकांना पंतप्रधान मोदींचं अभिनंदन करावंच लागेल। जीएसटीच्या निर्णयावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला। जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी घोटाळा प्रकरणी 29 लोकांवर गुन्हे दाखल, उर्वरित 45 लोकांवर गुन्हे दाखल करा, आमदार बबनराव लोणीकरांची मागणी। मराठा आरक्षणाच्या विरोधात अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी समाजाचा धडक मोर्चा। ओबीसी बांधवांनी महाराष्ट्र सरकारचा निषेध करत जीआरच्या प्रतची केली होळी। मराठा समाजानंतर आता भटका विमुक्त समाज आक्रमक। मराठा समाजाला जसा न्याय दिला तसा आम्हाला देखील न्याय द्या, नाहीतर 10 सप्टेंबर पासून उपोषण करणार। भटक्या विमुक्त जमाती संघटनांचा लक्ष्मण मानेंचा इशारा। कोल्हापूरमध्ये आरोग्य कर्मचारी रस्त्यावर सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर कर्मचाऱ्यांचं बेमुदत काम बंद आंदोलन। गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या जोरदार पावसानं राज्यातील धरण साठ्यामध्ये मोठी वाढ। मराठवाडा, विदर्भ, पुणे आणि कोकण विभागातील बहुतांश धरणं तुडुंब भरली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।